असंच प्रकरण आमच्या जिल्ह्यात आहे। मौजे विटा येथील म्हसोबा सिद्धदेव, रेवण सिद्धदेव, त्र्यंबकेश्वर देव, सीतारामचंद्र देव या देवस्थानांच्या कोट्यावधी रुपयाच्या इनाम वर्ग 3 च्या जमिनी हडप करून विकण्यात आलेले आहेत। विशेषतः बीड आणि आमच्या सांगली जिल्ह्यातील हिंदू देवस्थान जमिनीचे विविध प्रकरण मी सभागृहाच्या निदर्शनाला आणली आहेत। त्यावर तत्कालीन महसूल मंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन सभागृहात दिले, पण कारवाई काहीच झाली नाही। उलट अशी प्रकरणे उघडकीला आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले, हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे। अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्यातीलच मौजे चिंचेपूर तालुका आष्टी येथील मशीद व ईदगाह इनाम जमीन 2018 मध्ये एका बनावट खालसा आदेशान्वये बेकायदेशीरपणाने लाटण्यात आली। जी जमीन खिदमत मास सेवेसाठी असायला हवी होती, ती केवळ कागदोपत्री मदत मास दाखवून तिची बेकायदेशीर हस्तांतरितची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। एवढंच नाही तर जामखेड अहिल्यानगर जिल्हा शहरालगत असलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या इनाम जमिनीचे अकृषिक येणे करून भूमाफियांनी प्लॉटिंगही पाडले आणि त्याची कोट्यावधी रुपयाची विक्री देखील केली। अध्यक्ष महोदय, आष्टी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालाय। शासनाने SIT नेमली। त्या चौकशीत मोठा गैरप्रकार उघडकीला आला। तब्बल 95 बनावट खालसा आदेशांचे प्रकरण तपासात निष्पन्न झाले। देवस्थानच्या जमिनी हडप करण्याचे इतके मोठे संघटित रॅकेट चालू असताना या प्रकरणाची पुनर्निरीक्षण रिव्हिजन कारवाई अद्यापही विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे प्रलंबित आहे। कामच नाही। 3 अधिवेशनापूर्वी मी हा विषय मांडला, त्यावेळी त्याचे पुनरीक्षण करण्याचे आदेश झाले, पण अजून त्याच्यावर काही कारवाई नाही। कहर काय तर जिल्हाधिकारी बीड यांनी पाठवलेल्या पुनरीक्षण यादीतून मौजे चिंचेपूर येथील मशीद आणि दर्गाचं नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आलं। हा कोणाचा राजकीय दबाव आहे का? हे नाव कोणी आणि का वगळले याचा सरकारने शोध घ्यायला नको? कारण शेकडो कोटी रुपयाची ती प्रॉपर्टी आहे। खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी यापूर्वी सभागृहात मान्य केलंय की हिंदू देवस्थान आणि वक्फच्या इनाम जमीन घोटाळा प्रकरणात एक अत्यंत सक्रिय रॅकेट कार्यरत आहे। पण अध्यक्ष महोदय, खरी बाब आज अशी आहे की हे मूळ गुन्हेगार उजळ माथ्याने आता महाराष्ट्रात फिरत आहेत। अध्यक्ष म्हणजे माझी मागणी आहे, या प्रकरणातल्या सूत्रधाराला तात्काळ अटक करा। विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित असलेल्या पुनरीक्षण कारवाई निश्चित कालमर्यादेत पूर्ण करून त्या जमिनी मूळ देवस्थान संस्थेकडे ताबडतोब वर्ग करा। ज्या अधिकाऱ्यांनी यात जाणीवपूर्वक चिंचपूर येथील जमिनीचं प्रकरण वगळलं आणि भूमाफियांना मदत केली, त्यांच्यावर कडक फौजदारीची कारवाई करावी। अध्यक्ष महोदय, असंच प्रकरण आमच्या जिल्ह्यात आहे। मौजे विटा येथील म्हसोबा सिद्धदेव, रेवण सिद्धदेव, त्र्यंबकेश्वर देव, सीतारामचंद्र देव या देवस्थानांच्या कोट्यावधी रुपयाच्या इनाम वर्ग 3 च्या जमिनी हडप करून विकण्यात आलेल्या आहेत। धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंद असलेल्या या देवस्थान ट्रस्टच्या वर्ग 3 च्या जमिनी नियमबाह्य पद्धतीने वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याचा डाव आहे रचून तत्कालीन राज्यमंत्री महसूल मंत्री यांनी अधिकारात नसताना संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांचे अभिप्राय डावलून एकतर्फी सुनावणी घेऊन या जमिनीवरील देवस्थानचा वर्ग 3 चा शेरा बेकायदेशीरपणे कमी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत। रेकॉर्डला आहे। वास्तविक पाहता देवस्थान इनाम 3 ची जमीन कधीही खालसा होत नाही, तरी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे रीतसर विहित पद्धतीने खालसा न करता शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडवून या जमिनी लाटण्यात आल्या आहेत। अध्यक्ष महोदय, या सगळ्या जमिनी मौल्यवान जागा विटा आसपास शहरात मोठ्या शहराच्या आसपास आहेत आणि इथं खरेदी विक्रीचे व्यवहार कोट्यावधी रुपयाची रोख उलाढाल केलेली आहे। उच्च न्यायालयाने देखील या प्रकरणात अत्यंत गंभीर मुद्द्यांची दखल घेऊन अप्पर मुख्य सचिव महसूल यांना चौकशी व राज्य शासनाला कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। या देवस्थान जमिनीचे झालेले सर्व बेकायदेशीर खरेदी दस्त आणि व्यवहार
तात्काळ रद्द करून या जमिनी पुन्हा मूळ देवस्थानच्या नावावर वर्ग केल्या पाहिजेत. अध्यक्ष महोदय, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महसूल सचिवांनी यात लक्ष देऊन 1 महिन्याच्यात अंतिम अहवाल सादर करावा असं सांगितलंय. अजून काही कारवाई झालेली नाही. न्यायालयालाही मानायचं नाही असा निर्णय सरकारी अधिकाऱ्यांनी घेतलेला दिसतोय. देवस्थानच्या जमिनीवर डल्ला मारणाऱ्या या भूमाफियांना अधिकाऱ्यांना पाठीशी न घालता सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी. कारवाईतून दाखवून द्यावं हिंदू आणि हिंदू देवस्थान आमच्या हिंदू आणि हिंदू देवस्थान आमच्या सरकारच्या काळात ज्याप्रमाणे सुरक्षित होत्या त्याचप्रमाणे तुमच्या काळात देखील सुरक्षित आहेत हे दाखवण्याची संधी बावनकुळे साहेब तुम्हाला आता आलेली आहे. आणि देवस्थान जमिनी हडप करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलून जो कायदा करायचा प्रयत्न करीत आहे, आता नवीन कायदा करायला लागलाय, त्याच्यात हेच आहे, या सगळ्यांना सेफ करण्याचं काम चालू होणार आहे. ते उलट असा कायदा आणावा की देवस्थानच्या ज्या जमिनी हडप केल्या आहेत त्या देवस्थानना लगेच परत कराव्यात. त्यासंबंधी सर्व खरेदी खत व्यवहार रद्द करण्यात यावेत आणि असे करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. असा कायदा आणल्यास आम्ही देखील त्याचं स्वागत करू आणि बावनकुळे साहेबांना तिथे बसण्याची शिफारस आग्रहानं जनतेमध्ये देखील आम्ही करू. माझी मागणी याची आहे अध्यक्ष महोदय, राज्यात देवस्थान इनाम जमिनी किती आहेत आणि त्यापैकी किती जमिनी देवस्थानांच्या ताब्यात आहेत याची देखील माहिती सभागृहाला अधिवेशन संपेपर्यंत कधी आपल्या सोयीनं दिली तर चालेल. पण याच्या आधीचे जे बोललोय त्याचं मी तुम्हाला सादर करतो, तुम्ही त्याची माहिती घेऊन त्याच्यावरही उत्तर दिलं तर जास्त बरं होईल.